बाई ग बाई मेथीला आला गोंडा बाई गोंडा ग गोंडा बाई गोंडा मेथीला आला गोंडा बाई गोंडा ग गोंडा बाई गोंडा मेथीला आला गोंडा ग सई बाई ग बाई ही माझी लाडाची सोनाली वहिनी आणि माझी लाडाची निलिमा वहिनी यांचं काय झालं कापला नाकाचा ग शाना बाई शाना ग शाना बाई शाना कापला नाकाचा ग शाना बाई शाना ग शाना बाई शाना कापला तर कापू द्या ग सई बाई ग बाई मग माझी ती निलेमा बाई आणि सोनाली बाई एवढ्या बायामध्ये कशा दिसायला लागल्या सुंदर लय सुंदर लय भारी अशा बायाच नाही कुठं मी तर पाहिलंच नाही अशा दिसायला लागल्या अरे अरे इतक्या भारी बाया सांग ना मग सांगतच होत तुला ना ऐकू येत नाही सांगतच अशा सुंदर दिसायला लागल्या सुंदर व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला टीव्हीला फोटो सगळे फोटो मोठाले बॅनर कोणचा फोटो सगळे मुंबईला कोणचा फोटो निवडा कोणचा काय करावा असं अशी पडलं असं चिंता पण मग सांग ना कशा दिसत कशा दिसू लागल्या म्हणलं दादा बाई त्या दिशा हिरो वांडा बाई वांडा वांडा बाई वांडा तुमच्यासाठी खरंच माझ्यासाठी कृष्ण तुझ्यासाठी हा प्रश्न पाहून घ्या लांबून आले माझ्यासाठी देवा तुझ्यासाठी खरंच तुझ्यासाठी तू ग तू माझ्यासाठी तू माझ्यासाठी आणि तू का ग तू माझ्यासाठी तू ग मी सुद्धा येईल तुझ्यासाठी आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी देवा तुझ्यासाठी कृष्णा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी देवा तुझ्यासाठी काना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना अरे काना रे 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 तुझ्यासाठी आले वना
काना रे तुझ्यासाठी आले वनात. आणि घाटावरती स्थापन सुद्धा केलं. पण राहिली म्हणलं ती आपली आई म्हणलं. राहिली म्हणलं ती आपली हिंडफिरी आई. मग हिंडफिरी आई नाही म्हणलं. मग कोणती? अरे कुलस्वामीने अंबाबाई म्हणलं दादा. राहिली म्हणला ती कुलस्वामीने अंबाबाई. माझ्या देवाच्या 4 बहिणी म्हणलं दादा. देवाच्या 4 बहिणी. पहिली म्हणजे पहिली कोणती? तुळजापूरची कुलस्वामिनी आई भवानी म्हणलं दादा. पहिली तुळजापूरची अंबाबाई म्हणलं महाराज. दुसरी कोल्हापूरची महालक्ष्मी. कोल्हापूरची महालक्ष्मी. तिसरी माहूरगडाची रेणुका माता म्हणलं दादा. माहूरगडाची रेणुका माता म्हणलं महाराज. आणि चौथी म्हणलं ती वणीगडाची सप्तशृंगी. चौथी म्हणलं वणीगडाची सप्तशृंगी माता. अशी प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये कुलस्वामिनी अंबाबाई म्हणलं असते. अशा देवाच्या 4 बहिणी. कोणाच्या देवाऱ्यात तुळजापूरची. कोणाच्या देवाऱ्यात तुळजापूरची. कोणाच्या देवाऱ्यात कोल्हापूरची. कोणाच्या देवाऱ्यामध्ये कोल्हापूरची. कोणाच्या देवाऱ्यात माहूरगडाची. कोणाच्या देवाऱ्यात माहूरगडाची रेणुका माता. रेणुका माता. आणि कोणाच्या देवाऱ्यात वणीगडाची. वणीगडाची सप्तशृंगी माता. दादा म्हणले त्या खंडोबाच्या घाटाच्या बाजूला म्हणलं उजव्या बाजूला त्या देवीचा घट मांडला म्हणलं. देवीचा घट मांडला म्हणलं महाराज. म्हणून त्या कुलस्वामीने अंबाबाईला सुद्धा जागरण गोंधळाला बोलवायचं म्हणलं. तिला सुद्धा जागरण गोंधळाला बोलवायला पाहिजे. तिला बोलावलं नाही म्हणलंय. तुला खरूच मला नाहीटा. मला नाहीटा. तुला नाहीटा. असं नाही झालं पाहिजे. त्या अंबाबाईला जर बोलावलं नाही म्हणलं. जर तिला बोलावलं नाही म्हणलं तिला राग येणार. मग घरात गोंधळ. घरात गोंधळ. दारात गोंधळ. नवरा बायकोच गोंधळ. नवरा बायको मध्ये सुद्धा गोंधळ. असं होऊ नये म्हणून म्हणलं दादा. असं झालं नाही पाहिजे. त्या कुलस्वामीने अंबाबाईला सुद्धा जागरण गोंधळ. कुलस्वामीने अंबाबाईला कसं बोलवायला पाहिजे मला महाराज. अंबाबाईला कसं बोलवायचं. कसं बोलवायचं. अंबाबाई झाली गोंधळ. बोला
म्हणण्याचा विचार म्हणलं महाराज. गंजाला म्हणला टायमाला गंजाला म्हणलं टायमाला म्हणलं महाराज. त्याची गवळण सुद्धा झाली म्हणला टायमाला. या घेण्याला जोडी गवळण सुद्धा झाली म्हणले. गवळण सुद्धा झाली म्हणला महाराज. हा आता तसंच काय व्हायला पाहिजे. आता काय करायला पाहिजे म्हणले. कशा देव टेंबा घेऊन पळवायला पाहिजे. ए, पळवल्यावर थांबतील का ते. मग काय करायला अरे पाहिजे. तसं नाही म्हणलं महाराज. देवाची बोलवण करायला पाहिजे म्हणला महाराज. देवाची बोलवण करायची म्हणलंय. कशी करायला कशी पाहिजे. करायला पाहिजे. माझ्या या छोटू भाऊने काय केलं म्हणलं महाराज. छोटू भावना काय केला म्हणला महाराज टायमाला. त्याचं लग्न ठरलं. त्याचं लग्न ठरलं. देव नवीन बनवले. देव नवीन बनवले. आणि चांदोरीला भेटून सुद्धा आणले. चांदुरीला जाऊन भेटून आणले म्हणला महाराज. घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला म्हणलं दादा. थाटा माठात मोठा कार्यक्रम ठेवला म्हणला महाराज. आमंत्रण द्याला पाहुण्या रावळ्याला भाऊ बंधाला म्हणलं महाराज. पाहुण्या रावड्या आले म्हणलं टायमाला. जेवण खावण करून निघून गेले. जेवण खावण करून निघून गेले. ज्याला भागाला पैसे नव्हते अय, ते इथंच थांबले. असं आहे का. मग लय थांबले ते. म्हणून महाराज मग काय करायला आपण सुद्धा पाहिजे. काय करायचं. आपण सुद्धा असं करायला पाहिजे आता. वळाचा रस्ता नेट धरायचा. वळावळानं खाली निघून जायचं. असं करता येणार नाही म्हणलं मग महाराज. काय करायचं. आपण काय करायचं म्हणलं काय महाराज. करायला पाहिजे म्हणला महाराज. आमंत्रण द्यायचं 33 कोटी देवाला. 33 कोटी देवाला आमंत्रण द्यायचं. बोलून घ्यायचं आपल्या या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला म्हणलं महाराज. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला बोलून घ्यायचं म्हणलं महाराज. आणि घाटावरती स्थापन करायचं. म्हणून त्या घटावर स्थापन करायचं म्हणलं महाराज. आणि 33 कोटी देव म्हणलं महाराज. 33 कोटी देव कसे आले पाहिजे. आपल्या या जागरण गोंधळाला कसे आले पाहिजे. जागरण गोंधळाला म्हणलं काही उसाच्या बांधानं आले पाहिजे. काही ओढानं आले पाहिजे. ए, राहते ते तिकडे देव राहते. साते आसरा माऊल्या मसोबा. बरोबर आहे बरोबर काही आहे. उसाच्या मध्ये आणि असे तसं राहते नाही. बांधाल. सगळे देव आले पाहिजे. सगळे देव आले पाहिजे म्हणलं पण महाराज. कसे आले पाहिजे. असे नाचत खेळत आले नाचत पाहिजे. खेळत आले पाहिजे. म्हणून बोलून घ्या म्हणलं महाराज. त्या देवाला म्हणून देवाला बोलून घ्यायला पाहिजे म्हणलं महाराज. या जागरण गोंधळाला जागरण महाराज.
अग धनगराच्या बानू जरा थांबना अग धनगराच्या बानू जरा थांबना ए धनगराच्या बानू अग जरा थांबना तुझ्या कसाठी देवाले लावना देव महिन्यापासून झोपेल नाही त्या बानूचा रोप पाहिला पण मला तुम्हाला पाहिल्या तर झोप देवा ती माणसं आहे बानू इकडे इकडे का हा बानू इकडे तिला पाहिल्याला मला पाहिल्याशिवाय झोपच लागत नाही झोप लागत नाही स्वप्नात येऊन दाविले रोप डोळ्याला डोळा नाही उडाली झोप अगं बानू हा माझी फार देवाला येडं करून टाकलं बाई तू. स्वप्नात आली नाही या देवाला येडं केलं महिन्यापासून देव झोपेल नाही हा मला झोप लागून देते नाही, काय करते नाही सारखे मिस कॉल देते अगं तसं नाही मिस कॉल नाही अगं थोडं तरी गोडा आता बोलना अगं माझ्या संग गोडा आता बोलना तुझ्या ग साठी देवा तुला का भेटण्याचा मला लागला हे बानू अगं त्या मेंढराचे केस सगळ्या त्या दुधामध्ये मग काय झालं त्याला मग तुला भेटण्याचा मला लागला ध्यास बानू केस पाडून तुला भेटायचंय देवाला पण कधी इकडे बानू देवा बानू इकडे पाडून ठेवले देव बानू ती विसरून काय जातो सुंदर बानू आहे अगं थोडं तरी गोडा बोलना अगं देवा संग गोडा संग गोडा बोलना अगं माझ्या संग फार येडून गेलाय दुसरीकडे आले मग अगं थोडं तरी गोडा आता बोलना तुझ्या साठी देवा
तू हे तोडा गवशी तर तोडा. जाऊ शकतो काय म्हणजे तुला खायचं? पोहा आहे, आहे. नाही. बात होता आहे का नाही हाय हाय ऐ धनगराच्या बाणू तुझ्या पायामध्ये तोडा तुझ्या रूपासाठी देव झाला माझा वेडा बरोबर लय आहे वेडा झाला हा हा भाऊ चाळला भाऊ चाललाय थोडा हाणून आणा शेवटून धनगराच्या बाणू तुझ्या पायामध्ये तोडा तुझ्या रूपासाठी देव झाला माझा वेडा अगं थोडं तरी गोडाता बोलना अगं माझ्या संग गोडाता बोलना तुझ्या साठी देवा गेला अगं धनगराच्या बाणू तुझ्या दुधामध्ये लेण्या तुझ्या रूपासाठी देव वळतो शाळा मेऱ्या त्या मेऱ्या काय अरे बाबा मेंढ्या नाही काय बाणून मास कोकरे. कोकरं? हा. मासा ते मेंढ्या आहेत का? नाही नाही मेंढ्या नाही अगं थोडं तरी गोडा आता बोलना अगं माझ्या संग गोडा आता बोलना बोल बोल जेव्हा जेव्हा पण काय अगं थोडं तरी गोडा आता बोलना तुझ्या साठी देवाले म्हणा तुझ्या दुधामध्ये खडा तुझ्या रूपासाठी देव झाडी तो वाडा मेंढरायचा वाडा झाडी तो जेव्हा मेंढरायचा वाडा एवढं मेंढ्या झाडी झाडून काढ एवढं हे काय आता सगळं झाडून काढतो बानूला सांगून दे त्या पायी काही करीतो त्याने बानूवर लगे बानूला विचारून घे झाडू का नको झाडू का नको आगे थोडं तरी गोडा आगे माझ्या संग गोडा तुझ्या साठी देवा
वयाची झाली म्हातारी. तुम्ही माझे मूल म्हणलं हा यादवण सुना म्हणलं. हा. अरे भाऊ हो मला तुळजापूरला नेतो का म्हणलं. ऐकलं का मानला हा? बापाई काही पैसे नाही मानला पैसे नाही अजिबात पैसे नाही थोरल्या हो तू नेतो का रे. हा तुला ना नेईल मी. आता मला चालवत नाही थांब बाबा. थांब अजून माझ्या टांबुट्यान ते जरा थोडं कांदे बिंदे ऐकू दे. त्याचे ऊस लावून दे हा अरे तू असंच फसवीत आज माझं 80 वर्षाचं वय झालंय भाऊ. वय झालंय काय मग तुझ्या मुखात दाताचा पत्ता नाही. ए मुखात अरे मुखात म्हण बाबा. हा मुखात दाता. अरे बाबा ती आपली आई आहे. आईला असं नाही म्हणू नये अरे बाबा हो. तुमच्या लग्न करून दिले सगळा पैसा अडकमा करून घेऊन टाकला. समजून गेला बता तर मला बायको पक्की काळी करून दिली. कुठे ती मोठी गोडी कुठे ही बाई इकडे पाहिजे. काय ग नवऱ्याच्या कानवरून मला टायमावरच्या पाणी नाही देते. काळी बायको करून दिली मला. अरे काळी कोणती काही गुणाची आहे. हा एकटीच पोहे करून खातील म्हातारी खाते आणि म्हातारीला उपाशी ठेवते. हा आणि ही बाई लय खोडीची भाऊ. हा काय नाही चांगली आहे. मोबाईल वर पबजी खेळतील शिरा खाते. शिरा खाते का ग. याची हा तुम्हा दोघाईला फिरवलं या परीने. हा भाऊ अरे लय दिवस झाले तुळजापूरला गेलो नाही भाऊ. गेली? मग मला पैसा नाही तुळजापूरला आमच्याकडे. मग थांब आम्ही ना दोघं जण उसने पैसे काढितो. आता तुम्ही काय एक म्हणता आज नेता एक म्हणता उद्या नेतो. नेतो नाही, पैसाच नेते नाही. नाही पैसा म्हणून नाही म्हणलं आमच्याकडे. दादा हा. काय करायला पाहिजे म्हणता महाराज. मी तर आता त्या तुळजापूरच्या अंबाबाईला काय सांगतो. तुळजापूरच्या अंबाबाईला काय सांगणार म्हणता बाई. आता हात जोडून काय म्हणते. काय म्हणते. तूच नेगा अंबा मला तुझ्या वाटाला. अगं तूच नेगा अंबा मला तुझ्या वाटाला. मी हळूहळू येते तुझ्या दौन मी हळूहळू येते ऐकलं का बरं. हो म्हातारपण आज माझं झालं अंबाबाई. अंबाबाई पहिल्यावानी मला ग चालवत नाही. अरे बाबा म्हातारपण झालं आता पहिल्यासारखं चालवत नाही अंबाबाई. सारखं तुला चालवत अंबाबाईला इडच हात जोडून सांगते. आता इथून पाया पड. आणि काय म्हणते इथून लोटांगण घाल. घरात उठते बसते मी ग धरून खाटाला. घरात उठते बसते मी ग धरून खाटाला. हळूहळू येते मी हळूहळू
पुढं काय सांगते काय सांगितलं पहिले सारे करीत होते माझ्या पुढं पुढे झाले म्हातारी आता झाले हाड हाड विचारी ना कोणी मला चहाच्या घोटाला मी विचारित नाही ती विचारित नाही बघा इकडे इकडे या दोघे मी या म्हातारीला इचरून घ्या इथून आता काय त्या डोक्यावर होती त्या म्हातारीच्या आज सकाळी विचारते नाही दुपारी विचारते रात्रीचं 12ला इच्छर 12ला तो का चहाचा टाइम लागतो अगं विचारी ना कोणी मला चहाच्या घोटाला मी हळूहळू मी हळूहळू सांगू मी ग काय वणीगडाचं मला आठवत नाही दिवस झाले वणीला गेले आता काही म्हातारपणात काय आठवत नाही तरुण होती म्हणून तू तेव्हा गेली आता त्या तुळजापुराचं सांगा आता म्हातारपणी तुला आठवत नाही त्या देवीची आठवण आता कळ येते बेंबीच्या देठाला अंबाबाईची आठवण आता कळ येते बेंबीच्या देठाला मी हळूहळू येते मी हळूहळू येते रंगाचा भाऊ गड्या काही हो भाग्यवंताचा लेकर काही भाग्यवंताचा लेकर काही स्वतः मानत्या काही हो नाही बाप पुण्यवान काही धर्माच्या बळी गड्या काही रे दान केल्या पांडवाना काही 50 रुपये सोडले काही हो बंदारा केला देवाला काही माझ्या जेजूच्या राजालय
रल्ला सवा शर देई हो माझा जेजूचा राजा काही केलं म्हणलं वाघ्या मंडळीला आणि त्यांचं म्हणणं काय म्हणलं त्यांचं म्हणणं काय झालं म्हणलं महाराज तूच नेगा आंबा मला तुझ्या वाटाला मी हळूहळू येते तुझ्या धरून बोटाला हेच गाणं रिपीट झालं पाहिजे वन्स मोर हेच मान मी हळूहळू धरून तुझ्या पोटाला पोटाला नाही पोटाला बोटाला तूच नेगा आंबा मला तुझ्या वाटाला अगे तूच नेगा आंबा मला तुझ्या वाटाला मी हळूहळू येते मी हळूहळू मी हळूहळू ₹50 जोडल्या मला टाकाला
तेरे कोणाच्या नाकाला म्हणलं महाराज कोणाच्या नाकाला त्या प्रकाश बेंडकुळे दाजी म्हणलं दादा पेंडकुळ्या दाजीच्या नाकाला लावले म्हणलं त्या दाजीला सांगणं कसं केलं म्हणलं कसं केलं म्हणलं महाराज त्या मयूर भाऊने कसं सांगणं केलंय सांगणं कसं केलं या 51 रुपयाला म्हणलं दादा या 51 रुपयाला 101 रुपये सोड म्हणलं 101 रुपये सोडायला पाहिजे म्हणलं नाही तर ते मयूर भाऊ म्हणा दाजीला असं म्हणा दाजीला कसं म्हणलं बाय भारी म्हणायला लय भारी म्हणलं बाय भारी म्हणू का धन्य धन्य नारायणा काही हो ऐका पांडुरंगाचा न्यायी करे काही भाग्यवंताचा करे काही काही ना रे काही ना करा काही ना 51 रुपये सोडा द्या काही भंडारा केला देवाला काही भंडारा केला देवाला नाही बाबा पुण्यावाला काही हो तुला का धर्म काही तो काही दान केल्या पाडावाना काही यार या प्रकाश भाऊला काही हो हात जाऊ द्या पिशवीला काही हाना रे हाना पिशवी राहते का प्रकाश दाजीकडे काय पिशवी का मला वाटतं बाईवर आहे का काय ए प्रकाश दाजी प्रकाश दाजी का मला वाटतं म्हणलं बाई माणसा का पिशवी राहते का मग सांगा जा ना अरे मला पाकिट पटकन म्हणायचं काहीतरी म्हणायचं खिशाला म्हणायचं हात जाऊ द्या खिशाला काही हो यार या प्रकाश दाजीला काही हात जाऊ द्या खिशाला काही 100 रुपये सोडावा काही भंडारा करा देवाला काही भंडारा करावा गेला काही लाजीला पैशाचा वाडा काही हो तुम्हाला सोपा धंदा काही लाजीला पैशाचा वाडा काही हो तुम्हाला सोपा धंदा काही काही ना रे काही ना करा काही ना दुसऱ्या पासे मागावा काही भंडारा करा देवाला काही करा भंडारा देवाला काही रे आजी याला उद्याला नाही या माझ्या गणपत भावना म्हणलं दादा भंडार केला म्हणलं त्या जेजूरच्या देवाला भंडार केला म्हणलं त्या जेजूरच्या देवाला म्हणलं दादा भंडार केला म्हणलं जेजूरच्या देवाला सांगणं केलं म्हणलं त्या जेजुरीच्या खंडेरायाला असं केलं काय सांगणं केलं धन्य धन्य नारायण काही हो धन्य धन्य नारायण काही नाम
काही. 100 रुपये सोडल्या काही भंडार केला देवाला काही. बानूच्या लग्नाला काही हो आयर केला दादा गड्या काही चुकीचे ईश्वर काही. गेला भंडारा डावना काही हो वाईला म्हणत्या काही माझ्या जादूच्या राजा काही माई बाप पुण्यावान काही. करा काय ना करा काय ना माय बाबा पुण्यवाना काही हो मुलगा धर्म करीतो काही दान केल्या पांडवाना काही. धर्माविना गती नाही रे धर्म जीवाचा संगाती काही. खरा म्हणा देवाला काही रे अशी येळा उद्याला नाही ना. तुषार भाऊना म्हणा दादा 50 रुपये सोडले मला टाकाला. कोणाच्या नाकाला म्हणले महाराज? माझ्या त्या पुष्कराज भाऊच्या नाकाला. पुष्कराज भाऊच्या नाकाला असं टेप घेतला आणि चिपकून दिले. जर तुला भाड्याला पैसे नसले असे काढून घ्यायचे आणि सरळ आपला रस्ता धरायचा. धन्य धन्य नारायणा काही हो ऐकाव्या पांडुरंगाचा न्यायी. नाव तुषार भाऊ गड्या काही हो भाग्यवंताचा लेकर्या काही भाग्यवंताचा लेकर्या काही. हा नाव वाटाने म्हणत्या काही हो 50 रुपये सोडल्या काही भंडार केला देवाला काही. माई बापा पुण्यवाला काही हो मुलांना धर्म करीतो काही दान केल्या पांडवांना काही. यांच्या म्हणण्याचा विचार काही हो पुष्कर राजा भाऊ गड्या काही हात जाऊ द्या पिशवीला काही हात जाऊ द्या. अरे बाबा चला मग अरे सांगा ना नाही ना याला सांग रे भाऊ समज. अरे हा तिका काय बाय माणूस आहे का? नक्की अरे बाबा दादा माणूस आहे. हात जाऊ द्या खिशाला काही हो 100 रुपये सोडावा काही भंडार करा देवाला काही. म्हणून तो तुषार भाऊ काय म्हणतो म्हणलं त्या पुष्कराज भाऊला म्हणलंय या मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई 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 पडला ग थोडा बाई थोडा ग थोडा बाई थोडा
घोडा बाई बाई पडला थोडा ग सई बाई ग बाई हा माझा पुष्कराज भाऊ एवढ्या माणसामध्ये कसा बसला म्हणलं बाई काठेवाडी घोडा बाई घोडा ग घोडा बाई घोडा बाई काठेवाडी घोडा बाई घोडा ग घोडा बाई घोडा बाई काठेवाडी घोडा ग सई बाई ग बाई या पुरी काय म्हणत्या आमच्या त्या पुष्कराज भाऊला लाकूड घेऊन जोडा बाई जोडा ग जोडा बाई जोडा भाऊला लाकूड घेऊन जोडा बाई जोडा ग जोडा बाई जोडा अय्या रामानो चल गणवा रे अय्या रामानो चल गणवा रे हे अरे डावला आणि झेंडा डोलतो आईचा Bye.
या माझी सोनाली वहिनी सोनाली वहिनी आणि निलिमा वहिनी निलिमा वहिनी या दोघींच्या नाकाला लावले. आहा कसे लावले? कसे लावले? आता द्राक्षाचा सीजन आहे, टेप आहे का? मग असे नाकाला चिटकवले. हा जर इला नेला भाड्याला पैसे नसले हा असे काढून घ्यायचे. नाक तुटल. नाक तुटल हळूच वाढायचे. 50-50 धन्य धन्य नारायण काही हो. ऐकाव्या पांडुरंगाचा न्याय, ऐकाव्या पांडुरंगाचा न्याय. भाग्यवंताचा करे काही. मै बाबा पुण्यवाला काही हो. मला का धर्म करे तर काही, मला का धर्म करे तर काही. 100 रुपये सोडले काही हो. भंडारा केला देवाला काही, भंडारा केला देवाला काही. या माझ्या मयूर भाऊच्या मला तग जई बाई ग बाई. मेथीला आला गोंडा बाई, गोंडा ग गोंडा बाई गोंडा. मेथीला आला गोंडा बाई, गोंडा ग गोंडा बाई गोंडा. मेथीला आला गोंडा ग जई बाई ग बाई. ही माझी लाडाची सोनाली वहिनी आणि माझी लाडाची निलिमा वहिनी. यांचं काय झालं? कापला नाकाचा ग शाना बाई, शाना ग शाना बाई शाना. कापला नाकाचा ग शाना बाई, शाना ग शाना बाई शाना. कापला तर कापू द्या ग जई बाई ग बाई. मग माझी ती निलिमा बाई आणि सोनाली बाई एवढ्या बायामध्ये कशा दिसायला लागल्या? सुंदर, लय सुंदर, लय भारी. अशा बायाच नाही कुठं, मी तर पाहिलंच नाही. अशा दिसायला लागल्या. अरे अरे इतक्या भारी बाया. सांग ना मग. सांगतच होते तर तुला ना ऐकू येत नाही. सांगतच अशा सुंदर दिसायला लागल्या. सुंदर. व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला टीव्हीला फोटो सगळे फोटो मोठाले बॅनर. कोणचा फोटो सगळे मुंबईला. कोणचा फोटो निवडावा, कोणचा काय करावा. असं अशी पडलं, असं चिंता पण मग सांग ना कशा दिसत होत्या? कशा दिसू लागल्या म्हणलं दादा. बाई त्या दिशा हिरो वांडा बाई वांडा ग वांडा बाई वांडा. बाई त्या दिशा हिरो वांडा बाई वांडा ग वांडा बाई वांडा. राबानोच्या लगनला रे, आया राबानोच्या लगनला रे. या माझी सोनाली वहिनी सोनाली वहिनी आणि निलिमा वहिनी निलिमा वहिनी या दोघींच्या नाकाला लावले. कसे लावले? कसे लावले? आता द्राक्षाचा सीजन आहे, टेप आहे का? मग असे नाकाला चिटकवले. जर इला नेला भाड्याला पैसे नसले असे काढून घ्यायचे. नाक तुटल. नाक तुटल हळूच वाढायचे. 50-50 धन्य धन्य नारायण काही हो. ऐकाव्या पांडुरंगाचा न्याय, ऐकाव्या पांडुरंगाचा न्याय. भाग्यवंताचा करे काही.
देवाला काही हो मला का धर्म करे तर काय मला का धर्म करे तर काय 100 रुपये सोडले काही हो भंडारा केला देवाला काही भंडारा केला देवाला काही या माझ्या मयूर भाऊच्या मला तग सई बाई ग बाई मेथीला आला गोंडा बाई गोंडा ग गोंडा बाई गोंडा मेथीला आला गोंडा बाई गोंडा ग गोंडा बाई गोंडा मेथीला आला गोंडा ग सई बाई ग बाई ही माझी लाडाची सोनाली वहिनी आणि माझी लाडाची निलिमा वहिनी यांचं काय झालं कापला नाकाचा ग शाना बाई शाना ग शाना बाई शाना कापला नाकाचा ग शाना बाई शाना ग शाना बाई शाना कापला तर कापू द्या ग सई बाई ग बाई मग माझी ती निलेमा बाई आणि सोनाली बाई एवढ्या बायामध्ये कशा दिसायला लागल्या सुंदर लय सुंदर लय भारी. अशा बायाच नाही कुठं मी तर पाहिलंच नाही अशा दिसायला कशा दिसायला लागल्या लागल्या रे? अरे अरे इतक्या भारी बाया सांग ना मग सांगतच होते तर तुला ना ऐकू येत नाही सांगतच अशा सुंदर दिसायला लागल्या सुंदर लय व्हॉट्सअपला लय व्हॉट्सअपला टीव्हीला फोटो. टीव्हीला फोटो लय सुंदर. सगळे फोटो सगळे फोटो लय आवड. कोणता- मोठाले बॅनर कोणचा फोटो सगळे मुंबईला कोणचा फोटो निवडावा कोणचा काय करावा काय करावा असं अशी पडलं अशी चिंता अरे पण पडली मग सांग ना कशा दिसत होत्या तू? कशा दिसू लागल्या म्हणलं दादा बाई त्या दिशा हिरो वांडा बाई वांडा ग वांडा बाई वांडा बाई त्या दिशा हिरो वांडा बाई वांडा ग वांडा बाई वांडा राबानोच्या लगनला रे आया राबानोच्या लगनला रे
100 रुपये जोडले म्हणला टाकाला. कोणाच्या नाकाला म्हणले? या माझ्या मयूर भाऊच्या नाकाला, आहा. छोटू भाऊच्या नाकाला आहा. आणि तुषार भाऊच्या तुषार नाकाला. भाऊच्या नाकाला तिघायचं. तिघायच्या आहा आता ते 100 चांगलं केलं या तिघांना म्हणलं दादा. चांगल्या केल्या तिघा जणायला या 100 रुपयाला 300 रुपये सोडा. 300 रुपये सोडायला पाहिजे. प्रत्येकाने 100. हा तर मग इकडे बसा, हा नाहीतर मग आपल्या चिंताड्या गोदरे डोकं घालून झोपून घ्या. धन्य धन्य नाना काही हो हाय का पांडुरंगाचं रे न्यायी. छोटू भाऊला काही हो या रे तुषार भाऊला काही. भाऊ माझ्या गुळाच्या शेंगुळ्या काही. साखरेचे नाही चालायचं. अरे गुळाचे शेंगुळे म्हणलो. साखरेचे नाही चालायचं. तुम्ही काय ऐकलं? वेगळं ऐकलं तुम्हाला बरं वेगळं तुम्ही ना नीट ऐकता जरा. भाऊ माझ्या गुळाच्या शेंगुळ्या काही हो हात जाऊ द्या खिशाला काही. हात जाऊ द्या खिशाला काही. तिघ मिळून मध्या काही 300 रुपये सोडावा काही. या बाई सोन्याच्या मंडपाला ग या बाई सोन्याच्या मंडपाला. या बाई सोन्याच्या मंडपाला ग या बाई सोन्याच्या मंडपाला. काय बाई लावायला दाखवला ग काय बाई लावायला दाखवला. काय बाई लावायला लाकड ग काय बाई लावायला लाकड. या बाई सोन्याच्या मंडपाला काय बाई लावा द्या लाकड. लाकडं लाकड लाकड लावेल लावेल. तुला काय वाटलं? नाही लाकडच आहे. हा लाकडं ते काय लोखंड वाटले. काय बाई लावा द्या लाकड. हा माझा मयूर भाऊ मयूर भाऊ आणि माझा. छोटू भाऊ तुषार भाऊ एवढ्या माणसात कसे बसले. कसे बसले? काय बाई बसले माकड ग काय बाई बसले माकड. काय बाई बसले माकड ग काय बाई बसले माकड. त्यांना असा रोग आला. राग 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 रागच म्हणत होतो. असा राग आला आणि मग ते काय केलं. काय केलंय? काय बाई बसल्या माकड. आणि मग आमच्या सोनाली बाईकडे पाहून घेतलं. कसं पाहिलं? कसं पाहिलं? असं दाखव ना मला कसं. तोंडबाई करीता वाकड ग तोंडबाई करीता वाकड. तोंडबाई करीता वाकड ग तोंडबाई करीता वाकड. सोनाली बाईने असं लाकूड घेतलं. लय तरसावलं ना रे. मग इकडे सोंड घाल तिकडे सोंड घाल इकडे उकर तिकडे उकर. मग रे मग सोनाली बाई काय म्हणते त्यांना हे तिघ जण तिकडून आल्या डोकर गो तिकडून आले डोकर. तिकडून आल्या
बाईनं काय केलं काय केलं म्हणलं अशा तिघायच्या कामरात काय बाई घातल्या लाकड ग काय बाई घातल्या लाकड काय बाई मारायला लाकड ग काय बाई मारायला लाकड गेले ना पळून असे माकडात सगळे झाड उकरायला लागले काय झाड उकरायला ठुआ ध्यानाला ठुआ ध्यानाला अय्यर बानूच्या लगन मागे अय्यर बानूच्या लगन मागे या माझ्या निलिमाबाईनं म्हणलं दादा 100 रुपये सोडले म्हणलं 50 रुपये सोडले टाकाला नाकाला म्हणलं दादा माझ्या त्या काय नाव सांग रिंकू भाऊच्या नाकाला हा रिंकूबाईच्या नाक बरोबर ना रिंकूबाईच्या नाकाला मला वाटतं म्हणलं रिंकू भाऊ आहे का काय रिंकूबाईच्या नाकाला हे रिंकूबाई इकडे मी थोडी रिंकूबाई मग कोण आहे ते तिथे बसले रिंकू कोणची बाई आहे हे काय तुम्ही हे टिंकूबाई असं टेप घेतला आणि असे चिटकून दिले नाकाला जर हिला भाड्याला पैसे नसले हिला तुला नाही धन्य धन्य नारायणा काही हो ऐकाव्या पांडुरंगाचा म्हणतो सांग जा ना मग मला तुम्ही आता जाऊ द्या खिशा आता जाऊ द्या पिशवीला काही हो 100 रुपये सोडावा काही भंडार करावा गेला काही नसतील पैशाचा वाडा काही हो पहिला सोपा धंदा काही सई बाई ग बाई काय बाई लावला लसूण 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 काय बाई लावला लसूण 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 काय बाई लावला लसूण ग सई बाई ग ही माझी लाडाची निलिमाबाई रिंकूबाई या माझ्या रिंकूबाईनं काय केलं म्हणलं असं वाळकुट गाढव पाहिलं कार्यक्रमाला यायचं गाय गाय काय काय साधनच मिळाना लवकर यायचं टाइमावर असा मेकअप केला हा लय मेकअप अशी लारी फासली अशी लारी वरून टेम्पो बांधला अरे लाली अशी लाली फासली आणि काय केलं आता बाईला लांब जायचं त्याच्यामुळं लय साधन सापडाना मग काय केलं बाई मग बाईला असा रोग असा राग आला मग तिनं काय केलं काय बाईला वला लसूण म्हणून आमच्या रिंकूबाईनं काय केलं खाली गाढवावर बसून 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 खाली बाई गाढवावर बसून 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 खाली
पासून 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 लाली पावडर पासून 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 आली गाढवावर बसून अरे बाबा ते गाढ हवाय का मग काय अरे बाबा शिंगे द्या शिंगे म्हणलं गाढव घरी राहिले. म्हणलं गाढव काय काय आपलं गाढव घरी राहिले तुम्हाला सांगता नाही आले का ते शिंगे आहे म्हणून तर. शिंगे एक आपलं गाढव घरी राहिलं त्याला घास नव्हता टाकील घास नव्हता? त्याच्यामुळे ते आणलं नाही गोड बांधून ठेवले. हा, बांधून ते ठेवले. शिंगे आणले शिंगे आणले आज मग पुढं काय झालं म्हणलं काय झालं गाडाव गाडात फसला ग सई बाई ग बाई पडल्या तोंड का वाचून 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 पडल्या तोंड का वाचून 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 अशा काय काय उठल्या लय उठल्या काय काय अवती भवती पाहून घेतलं कोणी पाहिलं तर नाही आपल्याला हा, आपल्याला कोणी तर पाहिलं तर नाही ना हा हा असं पाहून घेतलं गाई गाई लग्न लांब राहिलं तर गोंधळाला घ्यायचं. गोंधळाला इतकी भूक लागली इतकी भूक लागली त्या पाहून घेतलं अख्खं गाडव गाळानी असं गाडाव मदाना भरेल असं अरे गाळानी हाय, अल्ला, मग काय केलं म्हणलं माझ्या त्या रिंकूबाईना काय केलंय म्हणलं गाडाव काढलं चाटून 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 गाडाव काढलं चाटून 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 कुंभार पाहायला गेलं गाडवाला ए बाई काय माझं रिंकू गाडव बाई. का हो अग मा गाडव नेलं कसं ना आणलं कसं हा ना इतकं फार चोपडं करून आणलं इतकं शुभ्र शुभ्र गाडव होतं अरे त्याचे बाबा केस पहिले कुठे लांब गेले? केस येऊ नाही ना असे एवढे केस होते माझे केस काय झाले आता नीचा लोळ्या राहिल्या तो गाडव त्या बाईनं चाटलं ना रिंकू बाईनं केसा सगळं खांड चाटून ए बाई, अरे केसात काय कुठं- केस एक चाटून घेतले खाऊन तेवढी उपाशी झाली ती ठुआ द्यानाला ठुआ द्यानाला ठुआ द्यानाला ठुआ द्यानाला अय्या राबानो चाल गडला रे अय्या राबानो चाल गडला रे तुझ्या दर्शनाला जेजवारी आलो बा तुझ्या दर्शनाला जेजवारी आलो बा. अरे उजवा कोला हात मला दे जेजुरीच्या देवा म्हणलंय हा. थकल्या आता हात पाय मागू कशी वारी घालविला आयुष्य सार तुझ्या दारी. देवा आता माझे हात पाय थकले हातपाय थकले आता मला काही चालवत नाही मला चालवत नाही ना डोलवत नाही उगीच कशाला यार जरा घालू बा उगीच कशाला यार जरा घालू बा. अरे उजवा कोला हात मला दे.
देवा हलकी सूर घेऊन देवा केल्या तुझ्या खेटी तुझ्या दर्शनाला दरवर्षी जेजुरीला यायचो जेजुरीला यायचो पण आता म्हातारा झालो आता म्हातारा झालो हलकी सूर घेऊन देवा केल्या तुझ्या खेटी डोळे गेले आले आता हातामध्ये काठी चालवत नाही आता हातात काठी आली बरोबर आहे का नाही किती संकटाचे घाव झेलू रे मी बा किती संकटाचे घाव झेलू रे मी बा अरे उजवा कवला पुढच्या आपल्या भेटीचा रे देवा काय सांगू मी दिसलं नाही तर देवा जीवन बरोबर आहे का नाही बरोबर आहे अरे गाडीचा ना भरोसा खोट कशाला बोलू बा अरे गाडीचा ना भरोसा खोट कशाला बोलू बा अरे उजवा कोला साधी भोळी केली तुझी भक्ती